मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। पुन्हा माझा मोबाईल नंबर लक्षात घ्या, 9850155558। आजचा कार्य ज्योतिषविषयक आहे। कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आजच्या कार्याचा विषय आहे कोर्ट कचेरी, पोलीस खाते, शिक्षा, ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून। ज्योतिषशास्त्र असं आहे, हे सर्वव्यापी शास्त्र आहे। असा कुठला विषय नाही की तो ज्योतिषशास्त्रात सामावलेला नाही। सर्वव्यापी शास्त्र असल्यामुळे आपल्याला एकमेव ज्योतिषशास्त्राचा आधार घ्यावा लागतो। जन्मतःच आपण कुंडली करून घेतली तर आपल्या जीवन आयुष्यात काय काय घटना घडणार आहे त्याचा लेखाजोखा आपल्याला पहिल्याच दिवशी, जन्माच्याच दिवशी कळत असतो। आता जन्माच्या दिवशी आपण जन्मकुंडली करू शकत नाही, पण आईवडिलांनी तरी मुलींच्या कुंडल्या करून घेणं आवश्यक आहे। मर्तिक लोक असले म्हणजे आपले स्वर्गवासी पूर्वज असले तरी त्यांची कुंडली करून घ्या, त्यांचाही कुंडलीचा आधार आपल्याला घेता येत असतो। जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला जर पाहायला गेले तर कोर्ट कचेरीचे कारागृह कोणते आहे तर शनी हा मुख्य कारागृह आहे। पोलीस खात्याचा कारागृह मंगळ आहे। राहू, केतू आणि चंद्र याच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी याचं ज्ञान मिळते। पोलीस ह्याच्यामध्ये आपल्याला पोलीस कारवाया होतील का जीवन आयुष्यात, कोर्ट कचेरीच्या पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतील का, एखादा शासकीय येणार आहे का, इन्कम टॅक्सच्या धाडी आपल्याकडे होणार आहे का। तर इन्कम टॅक्सच्या धाडीकरता आपल्याला गुरुचं सहाय्य घ्यावं लागते, कारण गुरु आणि रवी या दोघांचं सहाय्य घेतले आणि शनीच्या माध्यमातून आपण विचार केला तर शनी हा कोर्ट कचेरी कायद्याचा ग्रह आहे। गुरु, शनी हा आणि रवी हा कुंडलीमध्ये पाहिला तर हा अर्थ खात्याचा कारागृह आहे। म्हणजे इन्कम टॅक्सच्या धाडीसुद्धा आपल्याला पूर्वसूचना। आता ईडी सीडीच्या धाडी आपण बघायला गेले तर याच्यामध्ये चांडाळ योग बघावा लागतो आपल्याला। मग याच्यामध्ये हर्षल, नेपच्यून, प्लुटोचे योग बघितले तर ईडी आणि सीडीचे व्यवहार काय असतील, आपल्या जीवनात काय होतील की काय नव्हते, याचं सर्व ज्ञान आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून मिळत असते, हे लक्षात घ्या। याच्यासाठी सर्वांनी जन्मकुंडल्या करून घेणं आवश्यक आहे। याच्याकडे दुर्लक्ष करू नका। तुम्ही सर्व करता, गाडी घेता, घोडी घेता, लाखो रुपये किमतीच्या करत असतात, परंतु जे करायला पाहिजे जीवन आयुष्याला जे अत्यावश्यक आहे ते करत नाही। गुरु शनी चांडाळ योग असला की तुम्हाला कोर्ट कचेरीच्या पायऱ्या चढाव्याच लागल्या असायच्या। आणि चांडाळ योगामध्ये हर्षल हे असलं तर अचानक अनपेक्षितरित्या कोर्टाचे समन्स गिमन्स आणि पोलीस खात्याची धाडगीड, केलुटपटाचं अटक सत्र हे होत असते। त्यात मंगळ आणि बुध आला तर मग तुम्हाला आणखीन पुन्हा मग लेखी चोपडी गिपडी जी आहे व्यापारी जगताच्या त्याच्यात अपूर्णता आपल्याला दिसते देते, किंवा एखाद्या व्यवहारामध्ये फसवणूक झाल्याची आपल्याला दिसत येते। म्हणून याकरता आपल्याला नेहमी ज्योतिषशास्त्राचाच आधार घ्यावा लागतो। तसं पाहिलं तर मंगळ शनीचा स्फोटक योग जर कुंडलीमध्ये कर्तव्यस्थानी आणि अष्टमस्थानी मृत्यूस्थानी जर असला आणि तो धनासंबंधित जर असला तर आपल्याला धनाच्या गैरव्यवहारात त्या व्यक्तीला, संबंधित व्यक्तीला अटक होण्याचे संबंधित असते। तो जर सप्तम स्थानामध्ये असला, विवाह स्थानामध्ये असला तर वैवाहिक जीवनामध्ये घटस्फोटाचे, खावटीचे प्रकार, फारकतेचे प्रकार या निमित्ताने कोर्ट कचेरीचे समन्स गिमन्स किंवा पायऱ्या चढण्याचे योग असतात। खावटी देण्याचा प्रसंग येत असतो। आणि तोच जर आपण शालेय याच्यामध्ये घेतले तर विद्यार्थ्याच्या कुंडलीमध्ये पाहायला घेतले तर कापी पकडण्यात अडकण्याची भीतीसुद्धा असते। असे विविध माध्यमातून जे आपल्याला आहे, आता काही ठिकाणी नशीब दैवस्थानात घेतलं तर आपल्या नशिबातच तो योग आहे असं आहे, अशा प्रकारेही आपल्याला अटक सत्र होऊ शकते आणि तेही आपल्याला शनी माध्यमातूनच बघायला मिळत असते। आता त्या ठिकाणी जर आता हा योग केव्हा घडणार आहे असं जर आपल्याला उत्तर हवं असेल तर याच्यामध्ये आपल्याला लांब रुटीनचे ग्रहयोग, कोणत्या वर्षी कोणते ग्रहयोग आहे हे बघावं लागते आणि नेमका काळ आपल्याला तो शोधूनसुद्धा काढता येत असतो। जीवनाच्या
मध्याला येणार आहे का म्हातारपणी येणार आहे का शेवटी येणार आहे का आपल्याला मृत्यूच्या पश्चातसुद्धा काही कोर्ट कचेरी चालणार आहे काय, याचं ज्ञानसुद्धा आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सहज, फक्त याला मात्र जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते आणि याला कॅम्प्युटर वगैरेच्या कुंड्या चालत नाही आणि त्या लहान मोठ्या ज्या कुंडल्या असतात 2 चौकोनाच्या त्या पण चालत नाही. याला दीर्घ कुंडली आपल्याला आवश्यक असते आणि दीर्घ कुंडली काढण्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता आहे. या धोक्यापासून आपण वाचू शकतो. मग उपासना आराधना आपण केलं की आपण मग नंतर आपल्याला दुसऱ्या काही मार्गाने आपल्याला सजग राहावं लागते, सतेज राहावं लागते, हुशारीत राहावं लागते आणि मग हे प्रसंग आपल्याला टाळतासुद्धा येत असतात. जखम होऊ द्यायची, मग मागून मग त्याला फुंकर घालायची किंवा त्याला टाके घालायचे आणि मग पेनिसिलिन की अँटीबायोटिक घेत घ्यापेक्षा जखम होऊच नाही यासाठी कार्यवाही जर करायचं असेल तर जन्मकुंडली ही अत्यंत आवश्यक आहे. आजचा विषय इथे संपूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया.